नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की काकू ही आत्ता सिंधूचा रागराग करत असते, पण हीच काकू काही दिवसानंतर राघवचे प्रेम बघून सिंधूला मानाने आपल्या घरी घेऊन आलेले असते। सावीला सुद्धा तिने नातीचे प्रेम दिलेले असते आणि राघवच्या मनात फक्त सिंधूच आहे हे काकूने ओळखलेले असते। इतक्या दिवस सिंधूचा रागराग करणारी काकू चक्क सिंधूच्या बाजूने झालेली असते आणि मधूला प्रत्येक ही विषयावरून मधू राघवशी का भांडत असेल म्हणून मधूचा पूर्ण ती अपमान करत असते। मधूला म्हणत असते की मधू, राघव सिंधूशिवाय नाही राहू शकत, तू प्लीज त्यांच्यावर संशय घेण्याचं बंद कर। सिंधू खरंच एक सत्यवादी मुलगी आहे, कारण तिने आपला फक्त मुलीचा विचार केला आणि आपल्या कुटुंबाचा। विनायक तर तिच्यामुळे बरा झाला, पण मधू जोपर्यंत विनायक बरा होत नव्हता तोपर्यंत मधू ही सिंधूशी खूप अशी गोड वागली। परंतु काही दिवसानंतर जेव्हा मधूला समजते की विनायक हा सिंधूचा आणि राघवचा मुलगा आहे जो अपघातामध्ये गेलेला आहे, त्यानंतर मधूच्या वागण्यामध्ये पूर्ण असा बदल झालेला असतो। मधूला असे वाटत असते की सिंधू आपल्या मुलाला घेऊन लांब निघून जाईल आणि परत आपल्या जीवनामध्ये तेच दिवस येतील। राघव तर आपल्यापासून दूर गेलेलाच आहे, परंतु आता विनायकला तर सिंधूच्या जीवनामध्ये नाही जाऊन द्यायचे, म्हणून ती प्रत्येक वेळीस विनायकला सिंधूविषयी कान भरण्याचा प्रयत्न करत असते। म्हणून त्या विनायकचा जो काही गैरसमज झालेला आहे आणि काकूने सावीला सांगून सिंधूला शेवटी रत्नपारखी कुटुंबात राहण्यासाठी आणलेले असते आणि आपली सिंधू ही स्वाभिमानी असते, ती काही रत्नपारखी कुटुंबात राहत नसते। ती शेवटी रत्नपारखी कुटुंबाच्या जे काही आउट हाऊस आहे त्यामध्ये राहत असते। तिने राघवबरोबर त्या घराचे सुंदर असे नंदनवन केलेले असते आणि ती आपल्या मुलीसोबत त्या घरामध्ये राहत असते आणि राघवला सिंधू आणि सावीची खूप काळजी वाटत असते, कारण सिंधूचे ते कामावर असताना एका पोलीस ऑफिसर असतात, त्या मॅडम असतात, त्यांचा नवरा त्यांना खूप त्रास देत असतो आणि तो एक गुंड मवाली असतो। तेव्हा त्या बाईला जो त्रास होत असतो तो सिंधूने शेवटी तिचा हा सर्व त्रास हा त्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन त्या बाईला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवून दिलेले असते। म्हणून तो त्या बाईचा नवरा सिंधूला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र राघवला वाटत असते की तो खरंच एक गुंड आहे आणि सिंधूला काही ना काही कारणाने तो त्रास देईल, म्हणून राघव प्रत्येक वेळी सिंधू सोबतच असतो। रात्री जेव्हा सिंधू आणि सावी झोपलेले असतात तर राघवला वाईट स्वप्न पडते। त्याला असे वाटते की तो गुंड आला आणि सावीला घेऊन सिंधूला खूप त्रास देतो, म्हणून राघव हा रात्रभर सिंधूच्या आउट हाऊसच्या बाहेर झोपलेला असतो आणि त्याच वेळेस राघवने सिंधूच्या अंगावर साडी घेतलेली असते, बाहेरची साडी असते ती, आणि त्याच वेळेस मधू हे सर्व बघते आणि तिला तर खूप असे टेन्शन आलेले असते, म्हणून ती रागाच्या त्या भरात ती सिंधूची जी काही राघवच्या अंगावर साडी असते ती फाडून टाकते। दुसऱ्या दिवशी सिंधू आणि राघव हे एकत्र ड्युटीवर गेलेले असतात, मात्र सिंधूला काही हे बघवत नाही। आपल्या काकूला तर खूप आनंद होत असतो, कारण तिला असे वाटत असते की खरंच सिंधूच आपल्या राघवच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करू शकते। मधूला अजूनपर्यंत राघवने ते हक्क दिलेले नाही आणि राघव फक्त सिंधू बरोबरच आनंदी राहू शकतो हे काकूने ओळखलेले असते, म्हणून राघवच्या आनंदासाठी सिंधूवर काकू खूप प्रेम करत असते आणि सावीवर सुद्धा। सावीला ज्या काही गोष्टी लागत असतात तिचे आवडत्या प्रत्येक गोष्टी काकू ह्या घेत असते, जे विनायकला घेतले जात होते ते प्रत्येक गोष्टी सावीला सुद्धा ह्या काकू देत असते। म्हणजे ती सुद्धा एक रत्नपारखी कुटुंबाची नातच आहे, म्हणून काकू सावीचा सुद्धा खूप लाड करत असते। तेव्हा मात्र मधूला काही हे बघवत नाही आणि ऐन वेळेस जेव्हा राघवला गाडी चालवत असताना झोप लागते तर राघवचा आणि सिंधूचा अपघात होता होता वाचतो आणि त्याच वेळेस जेव्हा तो गाडीही अशी आरपार झालेली असते तेव्हा सिंधू ही राघवच्या मिठीत आलेली असते आणि त्याच वेळेस सिंधूचे कानातले हे राघवच्या कॉलरमध्ये अडकलेले असते। तेव्हा सिंधू ही गाडी चालवायला बसते आणि सिंधू म्हणत असते की राघव सर, तुमची झोपच व्यवस्थित होत नाही,
तेव्हा राघव म्हणतो की सिंधू तुला काय सांगणार, रात्रभर मी तुझ्या आउट हाऊसच्या दरवाजा बाहेर झोपलेलो होतो तुम्हाला एक संरक्षण देण्यासाठी, पण तुला जर ते सांगितले तर तू ते ऐकूनच घेणार नाही, त्यामुळे मी तुला याबद्दल काहीच सांगू शकत नाही असे मनातल्या मनात तो म्हणत असतो. त्यानंतर जेव्हा राघव घरी येतो तेव्हा राघवच्या कॉलरमध्ये मधूला ते कानातले सापडते आणि मधू लगेच ते कानातले घेते आणि भिंतीवर ते इतर फोटोप्रमाणे लावण्याचा प्रयत्न करत असते. राघव म्हणतो की मधू हे काय करतेस, तुला हे सर्व तमाशा करण्याची सवय झाली आहे का. एकतर विनायकला सुद्धा सिंधूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते आणि असा एक दिवस होता की विनायकला तू उपचारासाठी सिंधूची किती मदत घेतली आणि आता त्याच सिंधूचा तू का राग करते. तेव्हा मात्र मधूला आणखीनच राग येत असतो. मधू म्हणते की माझा राघव तर त्या सिंधूने हिरकावून घेतला, पण विनायकला मी नाही जाऊन देऊ शकत. तेव्हा मधू आणि राघव यांच्यामध्ये खूप काही वाद होतात. त्यानंतर इकडे राघव आणि काकू बसलेले असतात. राघवला टेन्शन येते. तेव्हा राघव हा जेवलेला नसतो तर काकू त्याच्यासाठी जेवण घेऊन येते आणि राघवला म्हणत असते की राघव एक गोष्ट, असं रागाने कधीही पोट भरत नसते, तू तुझ्या मनामध्ये आहे तेच कर. तर राघव म्हणतो की काकू तुला नेमकं काय म्हणायचे. तेव्हा काकू म्हणते की तुझ्या मनामध्ये अजूनपर्यंत सिंधूच आहे, मग तू सिंधूचाच विचार का करत नाही. आणि मला असे समजले मी सिंधूचा प्रत्येक वेळेस खूप अपमान केला आणि मला असे वाटत होते की सिंधू तुझ्या जीवनाचे वाटोळे करण्यासाठी येथे आलेली आहे आणि या रत्नपारखी कुटुंबाचे सुद्धा. पण आज मी खात्रीने सांगते की सिंधू खरंच एक लक्ष्मी आहे आणि तुझ्या मुलांची आई, आणि ती फक्त तुझे जे काही आत्ता मनामध्ये चालू आहे ना, हे दुःख, हे त्रास तुला जो होतो ना, त्याच्यावरचं फक्त औषधी सिंधूच आहे. आणि राघव तुला आजही काकू सांगते की तू फक्त सिंधूचा विचार कर आणि आपल्या मनात जे काही आहे ना तेच कर फक्त. तेव्हा राघव म्हणत असतं की काकू मला सुद्धा तेच वाटते आणि माझ्या मनात आहे ना सिंधूबरोबरच राहावेसे वाटते, पण ह्या मधूला मी माझे कर्तव्य तर विसरू शकत नाही, कारण तिने मला ऐनवेळेस खूप मदत केली आणि ती आत्ता जे काही वागते ना तो तिचा राग आणि ती तिची पहिली जी काही तिची ही सवय होते की इतरांना त्रास द्यायचा आणि सिंधूला कायम त्रास द्यायचा, आणि आत्तासुद्धा मला मधूच्या वागण्याचा खूप राग येतो, परंतु काय करणार. काकू म्हणते की अरे राघव, प्रत्येक कुलपाची चावी एकच नसते आणि चावीनुसार कुलूप हे बदलतच असते, त्यामुळे तू आता मधूचा विचार करणं सोडून दे आणि फक्त सिंधूचा विचार कर, कारण ती तुझ्या मुलांची आई सुद्धा आहे आणि तुझे मुलं जर एकत्र राहिली तरच तुला त्यात आनंद मिळेल आणि हेच तुझ्या मनामध्ये आहे. आणि तू प्लीज सिंधू, सावी आणि विनायक यांना एकत्र परत घेऊन ये. तर राघव म्हणतो की सिंधू हे मान्य करण्यासाठी तयार होईल की नाही, पण मला सिंधूशिवाय मी जगणे खरंच मुश्किल आहे. तर राघव आणि सिंधू तर हे एकमेकांबरोबर खूप खुश असतात आणि मधूला तेच देखवत नसते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधूने खूप छान अशा पुरणपोळ्या बनवलेल्या असतात आणि ती सावीचा टिफिन पॅक करते. तेव्हा सावी सांगते की आई, आता आज विनूदादासुद्धा स्कूलमध्ये येणार, तर सिंधू त्याच्यासाठी सुद्धा मस्त अशा पुरणपोळ्या बनवते, कारण विनायकला पुरणपोळ्या खूप आवडत असतात आणि ती सावीजवळ विनायकचा सुद्धा टिफिन पॅक करून देते. तेव्हा मात्र सावी ही इकडे रूममध्ये येते आणि विनायक दादाला म्हणते की दादा चल, मी तुझ्यासाठी टिफिन आणलेला आहे. तर मधू तो टिफिन घेते आणि लगेच तो डस्टबिनमध्ये टाकून देते. तर सिंधू म्हणत असते की सावी, तू विनायकला डबा दिला होता का. तेव्हा मात्र सावी म्हणत असते की हो, पण विनूजवळ मात्र दुसरा डब्बा होता. त्यानंतर तो डब्बा हा टिफिनमध्ये डस्टबिनमध्ये पडलेला असतो. तेव्हा मधू ही सिंधू आपला जो काही कानातल्याचा झुमका असता तो शोधत असते आणि मधू त्याच वेळेस सिंधूच्या त्या आउट हाऊसमध्ये येते आणि सिंधू हा तुझा झुमका राघवच्या कॉलरमध्ये अडकलेला होता आणि तो मला सापडला असे बोलते आणि परत सिंधूला म्हणत असते की विनायकने तुझा टिफिन नेलेला नाही, त्याने तो टिफिन डस्टबिनमध्ये टाकून दिला. सिंधूला खूप वाईट वाटते. सिंधूला वाटत असते की विनायक आता माझ्याबरोबर का असे वागत असेल आणि कुठपर्यंत केव्हा त्याचा हा राग जाईल, त्याचा गैरसमज दूर होईल असे तिला वाटत असते. तेव्हा मधू ही मुद्दाम सिंधूला त्रास देण्यासाठी हे सर्व खोटं सांगत असते आणि त्याच वेळेस तेथे मधू गेल्यानंतर राघव आलेलं असतं. तेव्हा राघव ही सिंधूच्या मिठीत येऊन खूप रडत असतो आणि सिंधूसुद्धा राघवच्या मिठीत येऊन खूप रडते.
तर काकू ही सर्व बघत असते आणि काकूला ते डोळ्यांनी बघितल्यानंतर असे वाटत असते की खरंच माझे राघव आणि सिंधू हे लवकर एकत्र यायला हवे, नाहीतर त्यांचा हा त्रास मी डोळ्यांनी नाही पाहू शकत. काहीतरी नक्की करावे लागेल आणि राघव सिंधू यांना परत एका रूममध्ये शेवटी घेऊन यावेच लागेल असे काकूने ठरवलेले असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.